वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज मी बनवत आहे समोसा स्टिक्स, जे आपण मोकळ्या वेळामध्ये खाऊ शकतो आणि लहान मुलांना बाहेरचं खायला आवडतं, म्हणून तुम्ही अशी एक रेसिपी नक्की बनवून बघू शकता। त्यासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी रवा आणि तो 10 मिनिटं गरम पाण्यामध्ये भिजवायला ठेवला आणि धने, जिरे, बडीशेप ह्याची मिक्सरवरून मी मोठी मोठी पेस्ट करून घेतली होती, ती याच्यामध्ये घालून घेतली आणि 1 वाटी रवा आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ घालून घेतलं आणि थोडंसं 2 ते 3 चमचे तेल घालून रव्यामध्ये जे पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्येच हे कणिक मी छान अशी मळून घेतली आणि याची कणिक ही घट्टसरच मळायची आहे आणि छान अशी घट्ट, म्हणजे जर नंतर पाणी लागू शकतं थोडंसं, पण जास्तीत जास्त प्रयत्न करायचा की आपण जे रव्यामध्ये पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्येच हे पीठ छान असं घट्ट मळून घ्यायचं आणि मळून घेतलं आणि शेवटी थोडंसं तेल घालून छान अशी कणिक भिजवून घेतली आणि त्याला थोड्या वेळ असं रेस्ट करायला ठेव आणि रवा तर 10 मिनिटं अगोदरच भिजला होता, त्यामुळे जास्त वेळ रेस्टला ठेवायची गरज नाही आहे। आणि मग मी एक 4 ते 5 बटाटे उकडून घेतले होते, तेही असे खिसणीने खिसून घेतले आणि 10-12 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्याही मिक्सरमधून फिरवून घेतल्या आणि त्या या बटाट्यामध्ये घालून घेतल्या आणि थोडंसं लाल तिखट, हळद, मीठ हे याच्यामध्ये घालून घेतलं आणि कॉर्नफ्लॉर 3 ते 4 चमचे कॉर्नफ्लॉर घालून घेतलं, का तर मग अजून क्रंची होतील आपले समोसा स्टिक्स। आणि ह्या छान मिक्स करून घेतलं, ह्याचा छान गोळा बनवून घेतला आणि असं जास्त हाताला ओलसर लागणार नाही इतक्या प्रमाणामध्ये कॉर्नफ्लॉर घालून ह्याचा छान असा गोळा बनवून घेतला आणि जी आपण कणिक भिजवून घेतली होती ते असं लाटून घेतलं चपातीसारखं, त्याचे छोटे छोटे गोळे करून आणि छान एका साईडला, म्हणजे चपातीची एक साईड असते ना त्याच्या साईडला ते जे आपण बटाट्याचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते घालायचं आणि असे उभे त्याला असं फोल्ड करायचं आणि असे उभे काप करून घ्यायचे आणि नंतर जे उभे काप करून घेतलेले आहेत त्याला असं थोडंसं फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे असं स्टिकसारखा आकार द्यायचा। मी व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे आणि नंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि हे तळायला जरा जास्त वेळ लागतो, जास्त म्हणजे कमी गॅसवर तळायचं आणि पाहताय तुम्ही किती छान समोसा स्टिक्स तयार झालेले आहेत। किती छान आवाज येतोय, तुम्हाला समजतच असेल आवाजावरून किती खुसखुशीत झालेले आहेत आणि अशी तयार झाली माझे समोसा स्टिक्स। मग तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।